हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ॲस्पिरंट्स अँड आय एम डॉक्टर नितीन. अँड आजपासून आपण GSला सुरुवात करायची आहे. ओके, म्हणजे आजपासून तुम्हाला GSचे व्हिडिओज आपल्या फेसबुक प्रोफाईलवरती किंवा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आजपासून तुम्हाला इथे मी पोस्ट करत जाईन. त्या पद्धतीने तुम्ही ते व्हिडिओ डाउनलोड करा किंवा पाहून घ्या. आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा सुरुवात करतो ते इकॉनॉमिक्स या विषयापासून. कारण बऱ्याच जणांना इकॉनॉमिक्स हा वीक पॉईंट असतो की इकॉनॉमिक्स आम्हाला समजत नाही किंवा कोणत्या पद्धतीने त्याची तयारी वगैरे केली पाहिजे या पद्धतीने. तेव्हा मी आज इकॉनॉमिक्सचा हा व्हिडिओ बनवलेला आहे की पहिल्यांदा मी इकॉनॉमिक्सच्या सगळ्या पंचवार्षिक योजना आहेत त्या कवर करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर आता आपण सुरुवात करूया की पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून. ओके, तर ही जी पहिली पंचवार्षिक योजना आहे तर या योजनेचा कार्यकाल आहे तो 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. ठीक आहे, आणि ही जी योजना होती ती पंडित नेहरू यांनी मांडली होती. पण अजून ह्या योजनेला अंतिम मंजुरी देणारी जी राष्ट्रीय विकास परिषद असते ती अजून अस्तित्वात आली नव्हती. तर ती पुढे 6 ऑगस्ट 1952ला अस्तित्वात आली. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय विकास परिषद. तर आता ह्या योजनेचा जो कार्यकाल आहे तो 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि योजनेचे उपाध्यक्ष आहेत ते गुलजारीलाल नंदा. आता गुलजारीलाल नंदा हे काळजीवाहू पंतप्रधानसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आणि जे इंटेकसारखे जे कामगार चळवळ आहे त्याच्या अध्यक्ष पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत. आणि तसे त्यांनी राष्ट्रीय नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. तर असे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष आहेत ते आपले गुलजारलाल नंदा. नंतर पहिली जी पंचवार्षिक योजनेचे जे प्रतिमान होतं ते हेरोल्ड डोमर यांच्या ह्याच्यावरती आधारित होतं. ओके, ठीक आहे, म्हणजे प्रतिमान कोणतं? हेरोल्ड आणि डोमर. आता ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेला पुनरुत्थान योजना असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेला पुनरुत्थान योजना असं देखील म्हटलं जातं. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रावरती भर देण्यात आला? तर कृषी क्षेत्रावरती. तर याचं एक्झॅक्टली कारण काय की कृषी क्षेत्रावरती भर का देण्यात आला? तर भारताच्या फाळणीमुळं पंजाब, सिंध आणि जे बंगाल प्रांत होते त्यांच्याकडे अनुक्रमे गहू, कापूस आणि तागाचा प्रदेश पाकिस्तानात गेला होता. त्यामुळे पहिल्या योजनेमध्ये कृषी क्षेत्रावरती जास्त भर देण्यात आला. ठीक आहे, म्हणजे जे गहू, कापूस आणि जे तागाचे प्रदेश होते ते फाळणीमुळं पाकिस्तानमध्ये गेले. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याला काय अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून मॅक्झिमम कृषी क्षेत्रावरतीच भर देण्यात आला. ठीक आहे, आता पहिल्या पंचवार्षिक योजनेसाठी आर्थिक वाढीचा संकल्पित दर हा किती ठरवला होता? तर 2.1%. पण प्रत्यक्षात साध्य मात्र किती झाला? 3.6%. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा की आर्थिक वाढीचा संकल्पित दर किती ठरवला होता? 2.1% आणि प्रत्यक्षात साध्य झाला 3.6%. ओके, आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत एकूण 2378 कोटी रुपये म्हणजे 2378 कोटी रुपये खर्च करणे अपेक्षित होते. मात्र एकूण किती झाले? 1960 कोटी रुपये. ओके, 1960 कोटी रुपये फक्त खर्च करण्यात आले. त्यापैकी आता कुठल्या कुठल्या क्षेत्रावरती पैसे खर्च करण्यात आलेले यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. कारण आयोग असा विचारू शकतं की पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कोणकोणत्या क्षेत्रावरती खर्च करण्यात आला. ओके, तर पहिला सर्वात जास्त होता तो कृषी क्षेत्रावरती, त्याचं किती? 31%. ठीक आहे, तर हा कृषी क्षेत्रावरती इतका खर्च केल्यामुळं काय झालं? 1951-52 मध्ये असलेले अन्नधान्याचे उत्पादन 52.2 लक्ष टनावरून 1955-56 मध्ये 65.8 दशलक्ष टनावरती गेलं. ठीक आहे, म्हणजे ही आकडेवारी लक्षात ठेवा. 1951-52 मध्ये अन्नधान्याचे उत्पादन किती टन होतं? 52.2 दशलक्ष टन आणि 1955-56 मध्ये 65.8 दशलक्ष टन. ओके, आणि कृषी क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला? 31%. तसंच वाहतूक क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला आहे? 27%. म्हणजे 1 नंबरला कृषी क्षेत्रावरती, 2 नंबरला वाहतूकवरती 27%, 3 नंबरला सामाजिक सेवा 22%, 4 नंबरला ऊर्जा 12% आणि सर्वात कमी हा उद्योगावरती खर्च करण्यात आला आहे म्हणजे 6%. ठीक आहे, आता पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत? म्हणजे राजकीय असू दे किंवा कुठल्या नवीन योजना लॉन्च केल्या त्यांनी किंवा कशाची स्थापना करण्यात आली, आता हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं? तर राजकीय घडामोडी बघायच्या गेल्या तर घटनेनुसार पहिल्या निवडणुका झाल्या. ठीक आहे,
घटनेनुसार पहिल्या निवडणुका 1951-52 मध्ये झाल्या स्वतंत्र भारताच्या घटनेनुसार. आणि सुकुमार सेन यावेळीचे पहिले निवडणूक आयुक्त होते. लक्षात ठेवा कोण? सुकुमार सेन. ठीक आहे. आणि काँग्रेसला बहुमत मिळून पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले. तर म्हणजे काय झालं, पहिल्या घटनेनुसार पहिल्या निवडणुका पार पडल्या. ठीक आहे. नंतर आंध्र प्रदेश राज्याची भाषिक तत्वावरती निर्मिती झाली. तर कधी झाली ही? 16 डिसेंबर 1952ला. ओके. तर पोट्टी श्रीरामुलू हे आंध्र राज्य निर्मितीसाठी केलेल्या उपोषणामध्ये यावेळी मृत्युमुखी पडले होते. कोण? पोट्टी श्रीरामुलू. आणि नंतर काय झालं की जनक्षोभ एकदम वाढला त्यांच्या मृत्यूनंतर. त्याच्यामुळं 1 ऑक्टोबर 1953ला काय झालं, तेलुगू भाषिकांचा प्रदेश म्हणून आंध्र प्रदेश या पहिल्या भाषिक तत्वावर आधारित राज्याची निर्मिती करण्यात आली. ओके. म्हणजे आंध्र प्रदेश राज्याची भाषिक तत्वावरती ही निर्मिती झाली. ही म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये घडलेली घडामोडी. नंतर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली. ओके. आता राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर फाजल अली. आणि सदस्य कोण होते? पंडित हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर. तर या आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1955ला सरकारपुढे सादर केला. आणि 1 नोव्हेंबर 1956 पासून आयोगाने सांगितलेली जी राज्याची पुनर्रचना आहे ते अंमलात आणली गेली. ओके. म्हणजे हा फाजल अली रिपोर्ट असेल किंवा त्याला आपण राज्य पुनर्रचना आयोग असं म्हणतो. तर हा 1953 साली स्थापन केला होता. ओके. हे लक्षात ठेवा 1953 साली. नंतर आहे PL 480. तर PL 480 काय आहे? तर हा जो फूड फॉर पीस कायदा आहे. तर या कायद्याअंतर्गत काय करतं अमेरिका? इतर देशांना धान्य पुरवठा करते. तर आपण अशा अन्नधान्याची आयात करण्यासाठी अमेरिकेबरोबर 1956मध्ये ओके 1956मध्ये हा PL 480 करार केला होता. तर या कराराअंतर्गत भारतात गहू आयात करण्यात आलं होतं. ठीक आहे. कोणतं काय आयात करण्यात आलं होतं? गहू आयात करण्यात आलं होतं. आपण दुर्दैवाने त्याच्यामध्ये गाजर गवत असल्यामुळं ते संपूर्ण भारतात पसरलं. ओके. म्हणजे हे PL 480 अमेरिका गहू. ओके. एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता नेक्स्ट आहे औद्योगिक विकास व नियमन अधिनियम संमत करण्यात आला. ठीक आहे. तर या द्वारे काय झालं? 6 एप्रिल 1948ला पहिल्या औद्योगिक धोरणाला संरक्षण प्राप्त झालं. ओके. औद्योगिक विकास नियमन अधिनियम हा पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत संमत करण्यात आला. ओके. आणि याच्यामुळं 6 एप्रिल 1948ला जे पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं त्याला संरक्षण प्राप्त झालं. नंतर UGCची स्थापना करण्यात आली. UGCची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 1956मध्ये करण्यात आली. ओके. 1956मध्ये UGCची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. तर UGC काय करतं? तर विद्यापीठातील शिक्षणातील समन्वय, मानके ठरवणे किंवा लागू करणे यासाठी ही UGCची स्थापना करण्यात आली. आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्लीला आहे. आणि याचे प्रादेशिक केंद्र एकूण 6 आहेत. आणि ते कुठे कुठे आहेत? पुणे, भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी आणि बंगलोर असे एकूण 6 याचे UGCचे प्रादेशिक केंद्र आहेत. आता पहिल्या IITला मान्यता पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देण्यात आली. तर पहिली IIT कोणती? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आहे. तिला सप्टेंबर 1951मध्ये मान्यता देण्यात आली. आणि पुढे 1961मध्ये तांत्रिक शिक्षणासंदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 हा कायदा संमत करण्यात आला. ओके. म्हणजे पहिली IIT खरगपूर पश्चिम बंगाल. ठीक आहे. म्हणजे पहिल्या IITला पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली. नंतर आहे समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1952 साली. ओके. म्हणजे 2 ऑक्टोबर 1952ला भारतात समुदाय विकास कार्यक्रम सुरुवात करण्यात आला. ठीक आहे. मग यावेळी ॲक्च्युली ही जी योजना ही जी सुरुवात केली ह्या विकास कार्यक्रमाची त्यावेळी 82% लोकसंख्या ही खेड्यात राहत होती. किती टक्के? 82%. म्हणून ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा गती मिळवून देण्यासाठी ही समुदाय विकास कार्यक्रम हा सुरू करण्यात आला. ओके. नंतर राष्ट्रीय विस्तार योजना सुरू करण्यात आला. तर हा कधी सुरू करण्यात आला? 1953 साली. ओके. नंतर दामोदर खोरे विकास प्रकल्प हा सुरू करण्यात आला. तर दामोदर खोरे विकास प्रकल्प हा डॉक्टर मेघनाथ सहा आणि सदस्यांच्या शिफारशीने अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकासाच्या धर्तीवर दामोदर नदीवर प्रकल्प उभारण्यात आला. ओके. आता या विकास प्रकल्पात अंतर्गत एकूण 4 धरणे बांधण्यात आली. ते कुठले आहेत? तर तिलेय धरण बाराकार नदी, मैथून धरण बाराकार नदी, पानशेत धरण दामोदर नदी आणि कोनार धरण कोनार नदी. ओके. आता दामोदर खोरे विकास प्रकल्प जो आहे तो पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यात पसरलेला आहे. आणि दुर्गापूर आणि बोकारो हे जे येथील जे उद्योग आहेत त्यांना याच धरणातून वीज पुरवठा होतो. ओके. नेक्स्ट आहे ते भाकरा नानगल प्रकल्प. आता भाकरा नानगल प्रकल्प जो आहे
तो 17 नोव्हेंबर 1955ला सतलज नदीवरती उभारण्यात आला. ठीक आहे. आता भाकरा धरण हे आशिया खंडातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच धरण आहे. ओके, भाकरा धरण हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच धरण आहे. पहिल्या क्रमांकाचं उंच धरण कुठलं आहे? तेहरी. ओके, तेहरी हे कुठे भारतातच आहे. ठीक आहे. आता या धरणामुळे काय होते, कुठला म्हणजे भाकरा धरणामुळे काय होते, गोविंद सागर जलाशय जो आहे तो भारतातील दुसरा मोठा जलाशय हा निर्माण झालेला आहे. तर भारतातील सर्वात मोठा जलाशय किंवा सागर जलाशय आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे. तर अशा पद्धतीने भाकरा नानगल प्रकल्पाची पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात करण्यात आली. नंतर आहे कोसी धरण. आता कोसी धरण कुठे आहे तर कोसी नदीवरती बिहारमध्ये. ओके, आता ह्या कोसी नदीला सप्तकोसी नदी असेही म्हटलं जातं. तर अशा कोसी धरणाची निर्मिती पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली. नंतर आहे हिराकूड धरण. आता हिराकूड धरण कुठे आहे ते ओरिसामध्ये संबळपूर महानदीवरती, संबळपूरजवळ महानदीवरती हे बांधण्यात आलेलं आहे ओरिसा धरण. तर हे जगातले सर्वात जास्त लांबीचं म्हणजे जवळपास 26 किलोमीटर लांबीचं मातीचं धरण आणि मानवनिर्मित धरण आहे. आणि ह्या हिराकूड धरणाची हिराकूड धरणाची जी संकल्पना आहे ती एम विश्वेश्वरय्या यांची होती. एम विश्वेश्वरय्या यांची होती. ठीक आहे. आणि पंडित नेहरूंच्या हस्ते या हिराकूड धरणाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. आता नंतर आहे सिंद्री. सिंद्री येथे खत कारखाना उभारण्यात आला. सिंद्री. आता सिंद्री हे कुठं आहे तर धनबाद जिल्ह्यामध्ये, झारखंड राज्यामध्ये धनबाद जिल्ह्यातील सिंद्री या ठिकाणी हा खत कारखाना उभारण्यात आलेला आहे. ओके, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. नंतर चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनाचा कारखाना उभारण्यात आलेला आहे. ओके, रेल्वे इंजिनाचा कारखाना चित्तरंजन. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कारखान्यात तयार झालेले पहिले रेल्वे इंजिन चित्तरंजन दास यांना अर्पण करण्यात आलेलं होतं या कारखान्यामधील. आणि मिहिजाम या गावाला चित्तरंजन असे नाव देण्यात आले होतं. कुठलं? मिहिजाम. ओके. नंतर आहे पेरांबूर येथे रेल्वे डब्यांचा कारखाना स्थापन करण्यात आला. ठीक आहे. पेरांबूर कुठे आहे? चेन्नईमध्ये. नंतर हिंदुस्थान अँटीबायोटिक्सची या कारखान्याची निर्मिती स्थापना करण्यात आली. आता हिंदुस्थान अँटीबायोटिक्स जे आहे ते WHO आणि युनिसेफच्या मदतीनं पिंपरी येथे, पिंपरी पुणे येथे जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते स्वस्त औषधे बनवण्यासाठी हे हिंदुस्थान अँटीबायोटिकची निर्मिती करण्यात आलेली होती. कोणाच्या सहयोगाने? WHO आणि युनिसेफच्या मदतीनं. ओके. नंतर आहे ते इम्पिरियल बँकेचे विलिनीकरण करण्यात आलं. इम्पिरियल बँकेचे विलिनीकरण करण्यात आलं. अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती जी होती, गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचे विलिनीकरण हे SBI मध्ये करण्यात आलं. ओके. आता 1955 साली याचं विलिनीकरण कधी झालं? 1955 साली. नंतर झालं ICICI बँकेची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. ICICI बँकेची स्थापना करण्यात आली. ICICI बँक म्हणजे काय? भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ. आणि ही कधी झाली? 1955 मध्ये. ओके. आता ह्या योजनेचं फलित, ठीक आहे, आता पहिल्या पंचवार्षिक योजनेचं फलित काय सांगता येईल तर राष्ट्रीय उत्पन्न जे होतं ते 18% वाढलं. दरडोई उत्पन्न होतं ते 11% वाढलं. किमतीचा निर्देशांक 13% कमी झाला. आणि पहिली योजना ही अशी एकमेव योजना होती की ज्या दरम्यान किमतीचा निर्देशांक हा कमी झाला. ओके. तर ही अशी पहिली पंचवार्षिक योजना आपली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे की एक तर कार्यकाल हा लक्षात ठेवावाच लागेल. 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. योजनेचे अध्यक्ष कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. उपाध्यक्ष गुलजारलाल नंदा. प्रतिमान हेरोल्ड डोमर. योजनेचं उपनाव काय? पुनरुत्थान योजना. कोणत्या क्षेत्रावरती जास्त भर देण्यात आला? कृषी क्षेत्रावरती. का? भारत आणि पाकिस्तान हे वेगळं झालं, त्याच्यामुळं गहू, कापूस आणि तागाचा प्रदेश हा पाकिस्तानमध्ये गेला, त्यामुळे अन्नधान्याची कमतरता भासू नये आपल्याला, त्याच्यामुळे कृषी क्षेत्रावरती जास्त भर देण्यात आला. एकूण किती टक्के कृषी क्षेत्रावरती खर्च केला? 31%. ह्या योजनेअंतर्गत एकूण संकल्पित दर हा किती ठरला होता? 2.1%. पण प्रत्यक्षात सध्या किती झाला? 3.6%. ओके. या योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रावरती किती कोटी रुपये खर्च करायचे होते? 2378 कोटी रुपये. मात्र किती खर्च करण्यात आले? 1960 कोटी रुपये. ओके. आता कृषी वरती 31% खर्च करण्यात आला, त्याच्यामुळे परिणामी काय झालं? 1951-52 मध्ये अन्नधान्याचं उत्पादन होतं 52.2 दशलक्ष टन. ते 1955-56 मध्ये झालं 65.8%. ओके. आता नंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कोणत्या दुसऱ्या क्षेत्रावरती जास्त खर्च करण्यात आला तर वाहतुकीवरती 27%. तिसरे आहे सामाजिक सेवा. चौथा आहे ऊर्जा. आणि 5वा आहे उद्योग. आता यांचा क्रम लक्षात ठेवा, म्हणजे ते चढत्या किंवा उतरत्या क्रमाने
त्याप्रमाणे ते लावा म्हणतील की कोणत्या क्षेत्रावरती जास्त खर्च करण्यात आला. ओके, आता पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये कुठल्या कुठल्या घडामोडी घडलेल्या आहेत तर घटनेनुसार पहिल्या निवडणुका झाल्या. ओके, 1952 साली. ठीक आहे. आंध्र प्रदेश राज्याची भाषिक तत्वावरती निर्मिती झाली. पोट्टी श्रीरामुलू इथे लक्षात घ्या, त्यांचं ते उपोषणादरम्यान त्यांचा मृत्यू पावला. राज्य पुनर्रचना आयोग फाजल अली 1953, हृदयनाथ कुंजरू, के.एम. पन्नीकर. ओके, PL 480 अमेरिका. गहू. ओके, औद्योगिक विकास आणि नियमन अधिनियमन संमत पास झाला. याच्यामुळे काय झालं, जे पहिलं औद्योगिक धोरण आहे त्याला संरक्षण प्राप्त झालं, जे 1948 झालं होतं. UGCची स्थापना करण्यात आली. आता UGCची स्थापना कधी करण्यात आली, 1956 साली. पहिल्या IITला मान्यता दिली. कुठली पहिली IIT, खरगपूर, पश्चिम बंगालची. ओके, नंतर समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1952 साली. तर यावेळी 82% लोकसंख्या होती ती खेड्यामध्ये राहत होती. नंतर राष्ट्रीय विस्तार योजना सुरू करण्यात आली 1953ला. दामोदर खोरे विकास प्रकल्प हा सुरू करण्यात आला. दामोदर खोरे विकास प्रकल्प हा अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकासाच्या धर्तीवर उभारण्यात आलेला आहे. कोणत्या नदीवरती, दामोदर नदीवरती. आणि डॉक्टर मेघनाथ सहाय यांनी या विकास प्रकल्पासाठी शिफारस केलेली होती. आणि या विकास प्रकल्पात एकूण 4 धरणं बांधण्यात आलेली होती. तेलिया धरण, मैथोन धरण, पानशेत धरण आणि कोनार धरण. ओके, आणि या प्रकल्पातून दुर्गापूर आणि बोकारी या उद्योगांना धरणातून वीज पुरवठा होतोय. नंतर भाकरानांगल प्रकल्प. भाकरानांगल प्रकल्प हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच धरण आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं धरण कोणतं आहे तर तेहरी धरण जे आहे. ओके, आणि भाकरानांगल प्रकल्प हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये आहे. ठीक आहे. नंतर कोसी धरण बांधलं जातं. कोसी धरण हे कोसी नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. आणि ह्या कोसी नदीला सप्तकोशी नदी असं सुद्धा म्हटलेलं जातं. नंतर हिराकूड धरण. ओके, हिराकूड धरण कुठं आहे, ओरिसामध्ये संबलपूरजवळ महानदीवरती 1957 हिराकूड धरण बांधलेलं आहे. जगातले सर्वात जास्त लांबीचं म्हणजे जवळपास 26 किलोमीटर लांबीचं मातीचं धरण आणि मानवनिर्मित असं हे धरण आहे. आणि याची जी संकल्पना होती हिराकूड धरणाची ती M. विश्वेश्वरय्या यांची होती. ओके, आणि ह्या धरणाचं जे उद्घाटन केलेलं आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. नंतर सिंदरी खत कारखाना उभारला. सिंदरी हे ठिकाण कुठं आहे, झारखंड राज्यामध्ये आहे, धनबाद जिल्ह्यामध्ये. ओके, पहिला खत कारखाना भारताचा सिंदरी खत कारखाना. नंतर चित्तरंजन इथं रेल्वे इंजिनाचा कारखाना उभारलेला आहे. ओके, चित्तरंजन म्हणजे हे मेहिजाम जे गाव आहे पश्चिम बंगालमध्ये. ठीक आहे, त्यालाच आपण चित्तरंजन असं नाव दिलेलं आहे. आणि ह्या ज्या कारखान्यामध्ये तयार झालेलं पहिलं रेल्वे इंजिन आहे ते चित्तरंजन दास यांना अर्पण करण्यात आलं. नंतर पेरांबूर येथं रेल्वे डब्यांचा कारखाना उभारलेला आहे. पेरांबूर कुठे आहे, चेन्नईजवळ आहे. आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्स WHO आणि युनिसेफच्या मदतीनं पिंपरी येथे हा कारखाना किंवा उद्योग आपण स्थापन केलेला आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. नंतर आहे इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण किंवा विलिनीकरण त्याला आपण म्हणू असं स्टेट बँकेमध्ये केलेलं आहे. आता इम्पिरियल बँकेमध्ये कोणकोणत्या बँका होत्या तर बँक ऑफ कोलकाता, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास असे ह्या 3 प्रेसिडेंटची बँकेची मिळून 1921 इम्पिरियल बँक स्थापन झाली होती. कधी 1921 आणि नंतर 1 जुलै 1955 ह्या इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया असं नामकरण करण्यात आलं. नंतर आहे ICICI बँकेची स्थापना करण्यात आली. ICICI बँक म्हणजे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, या नावाची बँक ही 5 जानेवारी 1955 स्थापन करण्यात आली. ठीक आहे. आणि योजनेचं आता फलित बघायचं झालं तर जे राष्ट्रीय उत्पन्न होतं ते 18% वाढलं. दरोडे उत्पन्न होतं ते 11% वाढलं. किमतीचा निर्देशांक 13% कमी झाला. आणि ही एकमेव अशी योजना आहे की ज्या दरम्यान किमतीचा निर्देशांक हा कमी झाला. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.